हे आहे समय नेटवर्क आणि तुम्ही पाहत आहात समय मुंबई. नमस्कार, सारबणा. मी गणेश कुंबळे. या स्पेशल बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भारत आणि पाकिस्तान यामध्ये महायुद्ध, क्रिकेटचं महायुद्ध खेळलं जात आहे. या संपूर्ण मॅच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी परियास हाटे. परियास, आपलं स्वागत आहे. आज जर आपण बघितलं गेलं तर भारताच्या 260 धावा झालेल्या आहेत आणि पाकिस्तानला विजयासाठी जवळपास 261 धावांचं लक्ष देण्यात आलेलं आहे. परियास, आपली पहिली प्रतिक्रिया काय? भारत कसं मजबूत वाटतोय का आपल्याला? जर या स्कोर बद्दल सांगाल तर हा स्कोर एक डिफेंडेबल स्कोर आहे, पण विनिंग स्कोर नाही. कारण ज्या प्रकारे टीम इंडियाची सुरुवात होती अत्यंत चांगली होती. जवळजवळ 10 रन पर ओव्हरमध्ये सचिन आणि सेहवाग खेळते, पण त्यानंतर सेहवाग आउट झाले आणि त्याच्यानंतर जे मधला जो मिडल ऑर्डर तो कोलॅप्स झाला आणि शेवटी जे एक्सपेक्टेड होतं तेवढा स्कोर नाही आला. अशामध्ये 260 रन हे अत्यंत कमी एक डिफेंडेबल स्कोर आहे. कारण काय, जवळजवळ 5 ते 6 रन पर ओव्हर आहे. जे आपण म्हणताय की डिफेंडेबल स्कोर आहे, ठीक आहे, पण विनिंग स्कोर नाहीये. जी सुरुवात सचिन आणि वीरेंद्र सेहवागने करून दिली होती ती सुरुवात पुढे कंटिन्युटीमध्ये राहिली नाहीये. नंतर बघितलं गेलं तर आपल्या विकेट्स पडत गेल्या. सचिनच्या 100 होण्याची अपेक्षा होती, पण तोही तेवढं करू शकला नाहीये. कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा फलंदाज हे अपयशी ठरले असं आपल्याला वाटत नाही? नक्कीच फलंदाजी अपयशी ठरली. कारण काय, सचिन आणि सेहवागने एक चांगली सुरुवात दिली होती, त्याच्यानंतर सेहवाग आउट झाले. त्याच्यानंतर जो मिडल ऑर्डर होता त्याला त्या मोमेंटमला त्यांना पुढे न्यायचं होतं आणि त्याच पेसमध्ये त्यांना रन बनवायचे. आणि जे शेवटचे जे बॅट्समॅन आहेत त्यांना शेवटच्या 10 ओव्हरमध्ये जवळजवळ धडाकेदार त्यांना बॅटिंग करायची. तर अशामध्ये कुठेतरी तो मोमेंटम मध्ये तुटला गेला. कारण काय, मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला. 3 विकेट लागोपाठ पडले आणि त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यानंतर रायना आले. त्याचबरोबर जो बॅटिंग जो रन रेट तो लो झाला. त्याच्यामुळे कुठेतरी जी टीमची जी लेवल आहे किंवा जो स्केल आहे तो अत्यंत वर गेला आणि त्यानंतर खाली गेला. तर अशामध्ये जो शेवटचे जे रन्स बनले ते एकदम सुरुवातीच्या ज्या 10 ओव्हर्स ज्या पद्धतीने खेळल्या गेल्या, जो रन रेट होता तो रन रेट पुढे कंटिन्यू ठेवता आला नाही. तो नंतर घसरत जर आपण बघितलं गेलं तर 5-5.5च्या जवळपास येऊन थांबला. म्हणजे मधली जी फळी होती त्यांनी कुठेही सहकार्य केलेलं नाहीये. आता संपूर्ण जी मदार असेल ती पूर्णपणे गोलंदाजावर असणार आहे. गोलंदाजावर काय सांगाल आपण? नक्कीच, कारण की जी सुरुवात होती ती अत्यंत चांगली होती. अब्दुल रझाक सारख्या बॉलरला सचिन आणि सेहवागने धुतला, पण त्याच्यानंतर वाहाब रियाज आले आणि त्यांनी अत्यंत चांगली टाईट लाईन त्यांनी बॉलिंग केली. स्टंप टू स्टंप त्यांनी बॉलिंग केली. सेहवागला आउट केलं, त्याचबरोबर युवराज सिंगला पहिल्या बॉलमध्ये आउट केलं. तर अशामध्ये सगळं शरीर त्यांना आता कारण जर त्यांची इकॉनॉमी रेट पाहिली तर जवळजवळ 4 ते 5 रन त्यांनी फॉर ओव्हर दिलं. तर अशामध्ये त्यांनी बॅट्समॅनला प्रोत्साहन केलं किंवा एक स्टंप टू स्टंप लाईन टाकली की जेणेकरून बॅट्समॅन चुकीचे शॉट खेळावे आणि आउट व्हावे. तर अशामध्ये सगळं शरीरात वाहाब रियाजला कारण का एक चांगली फिगर त्यांनी घेतली. 5 विकेट त्यांच्या हायेस्ट. वाहाब रियाज बद्दल आपण जसं सांगताय की 5 विकेट्स त्याने, महत्वपूर्ण विकेट्स त्याने घेतलेले आहेत आणि अर्धा संघ भारताचा तसा बघितलं गेलं तर त्याने पूर्णपणे साफ केला. आणि वाहाब याचं श्रेय तर आहेच, पण गोलंदाज, आपले जे गोलंदाज आहेत, फलंदाज हे आता कुचकामी ठरलेत असं आपल्याला दिसून येत आहे. गोलंदाज कशी कामगिरी करतील असं आपल्याला वाटतंय? गोलंदाजी अत्यंत चांगली करायला लागेल. कारण काय, सुरुवातचे 10 ओव्हर फार महत्वाचे असतील. कारण काय, जर पाकिस्ताननी 10 ओव्हरपर्यंत एकही विकेट जर नाही गमावला तर अशामध्ये हा जो लक्ष्य आहे तो अत्यंत कमी आणि सोपा होऊन जाईल. तर अशामध्ये जवळजवळ 3 ते 4 विकेट त्यांना घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर मिडल ऑर्डर कडून रेग्युलर इंटरव्हलवर विकेट घ्यायला लागेल. कारण जर पिच बद्दल सांगाल तर पिचमध्ये जास्त काही नाहीये फास्ट बॉलरसाठी. स्पिन आहे थोडाफार. कारण काय, जेव्हा पाकिस्तानी गोलंदाजी करतोय तेव्हा मोहम्मद हफीज एक चांगली बॉलिंग करत होते, त्याचबरोबर अजमल एक चांगली त्यांनी एक विकेट घेतला. तर अशामध्ये कुठेतरी अश्विनला ड्रॉप केला ही फार मोठी चुकी असू शकते किंवा कदाचित युवराज सिंग आणि हरभजनवर मोठी जिम्मेदारी असणार. कारण का त्यांना चांगली, युवराज आणि हरभजनवर तुम्ही म्हणताय की जबाबदारी असेल, पण पाकिस्तानकडे तसे फलंदाजही नाहीयेत की 260 धावा काढण्या इतपत त्यांच्याकडे फलंदाज नाहीत, गोलंदाज होते. पण दुसरी गोष्ट आपण बघितलं गेलं तर काल या पिचवर किंवा या मोहालीमध्ये पाऊस पडला होता. त्या पावसाचा काही परिणाम सामन्यावर आता शेवटच्या याच्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये होऊ शकेल काय? नाही, असं सांगत होते की जर पाऊस पडला आणि पिच ओली झाली तर सेकंड हाफमध्ये मॉइश्चरचा फॅक्टर होईल. पण ज्या प्रकारे पिच आतापर्यंत जे सुरुवातीचे 50 ओव्हर झाले त्याच्यामध्ये काहीच फरक नाही असला. तर अशामध्ये जर क्लाउड किंवा जर पावसासारखी स्थिती आली तर त्याच्यानंतर मॉइश्चर पकडला आणि ड्यू फॅक्टर आला. तर आता सध्या अशी काय स्थिती नाही. तर अशामध्ये एकदम चांगली बॅटिंग पिच आहे. अशामध्ये पाकिस्तानला चांगली संधी आहे बॅटिंग करायला. तर अशामध्ये चांगली गोलंदाजी करायला लागेल, अत्यंत टाईट लाईन टाकायला लागेल, फिल्डिंग चांगली करायला लागेल. पाकिस्तानने सुद्धा चांगली फिल्डिंग केली, पण कुठेतरी त्यांनी 3
ते 4 कॅचेस सोडले, सचिन तेंडुलकरचे 3 ते 4 कॅचेस त्यांनी सोडले. तर अशामध्ये एक चांगली लाईन टाकायला लागेल, कारण का 260 जे मेंटली जेव्हा ते येथील खेळायला त्यांना असं वाटेल की कदाचित कमी स्कोर आहे, कारण का जवळजवळ 5 ते 6 रन काढायचे. तर अर्ली ब्रेक थ्रू घ्यायला लागेल आणि जास्तीत जास्त विकेट गेल्या, कारण का पाकिस्तानची जर बॅटिंग लाईनअप पाहिली तर फक्त 5 ते 6 बॅट्समॅन, त्याच्यानंतर टेलेंडर्स आहे. पण कुठेतरी ती टीम मेंटली स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे ज्यांचे जे टेलेंडर सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन मारून जातात. तर अशामध्ये आपण म्हणताय की पाकिस्तानची जी टीम आहे ती मेंटली स्ट्रॉंग आहे, दबाव दोन्ही संघावर आहेत. पण ज्या पद्धतीने आता खेळ सुरू आहे, भारताने 260 300चं टार्गेट बघायला गेलं तर द्यायचं होतं, 300 धावा होणं गरजेचं होतं, पण कुठेतरी मधली फळी कमकुवत ठरली आणि 260 ह्या धावा दिलेल्या आहेत. तुम्ही म्हणताय की तो विनिंग स्कोर नाहीये, डिफेंडेबल आहे, ठीक आहे, पण विनिंग स्कोर नाहीये. त्या पद्धतीने जर आपण बघायला गेलो तर सचिनच्या 3-4 वेळा झेल तो हे झाला. पण पाकिस्तानचे जे स्टार्टिंगचे जे फलंदाज आहेत ते जर पिचवर टिकून राहिले तर भारतासाठी हा सामना जिंकणं कितपत यशस्वी वाटतं. पाकिस्तानची जर सलामी जोडी टिकून राहिली 10 किंवा 15 ओव्हरपर्यंत तर फार कठीण असणार, कारण का त्याच्यानंतर जे 260 रन आहे ते आरामात होतील. त्यांना लवकरात लवकर एक विकेट घ्यायला लागेल, अर्ली ब्रेक थ्रू घ्यायला लागेल. जर प्रेशर बद्दल सांगाल तर प्रेशर हा मॅचवर आहे, कारण काय सुरुवातचे जर 10 ओव्हर पाहिले तर तेव्हा प्रेशर पाकिस्तानी गोलंदाजावर होतं, कारण काय सचिन आणि सेहवाग चांगल्या प्रकारे 10 रन पर ओव्हर स्कोर करत होते. पण त्याच्यानंतर जेव्हा लागोपाठ 3 विकेट गेले तर कुठेतरी टीम इंडिया बॅकफुटवर आली आणि हळू खेळायला लागली. आणि आता जेव्हा ऑन बोर्ड 260 रन आहे तेव्हा सुद्धा टीम इंडिया प्रेशर आहे, कारण काय पाकिस्तानकडे कुठल्याच प्रकारची घाई नाही करायची, कारण काय 5 ते 6 रन पर ओव्हर त्यांना घ्यायचे, 50 ओव्हर त्यांना खेळायचे. जर ते पूर्ण 50 ओव्हर खेळतील तर नक्कीच ते जिंकतील. पण जर टीम इंडियाने त्यांना 50 ओव्हरच्या आत जर ऑल आउट केलं तरच हा सामना जिंकणं शक्य आहे. नाही, आपण म्हणतो की 50 ओव्हर जर पाकिस्तानच्या संघाने पूर्णपणे खेळले तर पाकिस्तान कुठे ना कुठेतरी जिंकण्याच्या जवळपास जाऊ शकते. पण ज्या पद्धतीनं प्रेशर तयार होत आहे किंवा दबाव गट आहे किंवा दबाव तंत्र जे वापरलं गेलंय त्यामध्ये भारतावरही तेवढाच दबाव आहे. त्यामुळे भारताचे जे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, ते आपल्या पद्धतीने प्रयत्न करतीलच. पण जर विकेट्स जर पाकिस्तानच्या घेतल्या गेल्या अगोदरच्या 10 ओव्हर्समध्ये तर भारत विजयी होईल नक्कीच, कारण काय प्रेशर हा फार महत्वाचा. जर सुरुवातीला 2 ते 3 विकेट भेटला तर हा गेम एकदम वेगळा होणार. मग पाकिस्तान अंडर प्रेशर येईल आणि ज्या प्रकारचे नंतर जो टार्गेट येतो त्यांना अचीव्ह करण्यामध्ये त्यांची स्ट्रॅटेजी असेल की कुठल्या फलंदाजाला पाठवायला किंवा कुठल्या याला वाचवावं. तर अशामध्ये अर्ली विकेट भरपूर महत्वाचे, कारण जर गोलंदाजांनी जर 2 ते 3 विकेट घेतले तर ते बॅकफुटवर येईल. पण जर 15 ओव्हरपर्यंत एकही विकेट नाही गेला तर अशामध्ये पाकिस्तानची टीम कॉन्फिडन्समध्ये येईल. तेवढाच त्यांच्या बॅट्समॅनला तेवढे चान्स भेटेल की ते एरियल शॉट लावावे किंवा पॉवर प्लेचा वापर करावा. तर अशामध्ये अर्ली ब्रेक थ्रू भेटणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी पाकिस्तानने केली तशीच भारताला करायला लागेल. आशिष नेहरा यांना घेतलं गेलं, कारण काय असा अंदाजा लावत होते की कदाचित फास्ट बॉलरसाठी काही मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांना एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्यांना टाईट लाईन टाकायला लागेल. त्याचबरोबर हरभजन सिंग आणि युवराज सिंगला जास्तीत जास्त विकेट घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन टीमकडून पाहिजे आणि रेग्युलर इंटरव्हल्सवर विकेट घ्यायला लागेल, कारण का एकही जोडी किंवा एकही पार्टनरशिप जर झाली तर अशामध्ये मागच्या बॅट्समॅनला तेवढं सोपं होईल, कारण काय शेवटच्या जे 10 कि 20 ओव्हर त्याच्यामध्ये ते 34 छक्के लावतील आणि जो जेवढा राहिलेला तो मार्जिन आहे ते कंप्लीट करतील. तर अशामध्ये अत्यंत गरजेचं की सुरुवात एकदम चांगली असावी, एक टाईट फिल्डिंग करावी. दोन्ही येथे सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर आमच्या गोलंदाजांनी विकेट नाही गेले तरी चालेल, पण जी इकॉनॉमी आहे ती फार कमी राहिलं. डॉट बॉल जास्त करायला, कारण जर डॉट बॉल जास्त गेले तर समोरचा बॅट्समॅन अंडर प्रेशर होतो आणि मग चुकीचे शॉट लावतो. तर अशामध्ये एक चांगली टाईट लाईन टाकायला लागेल आणि कमीत कमी रन द्यायला लागेल. जर आपण मोहालीतल्या पिच संदर्भात आपण जर चर्चा करायचं ठरवलं तर डे अँड नाईट मॅच आहे. संध्याकाळच्या काळामध्ये या पिचचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकेल का? असं सांगत होते की कदाचित ड्यू फॅक्टर येणार, पण ज्या प्रकारे आतापर्यंत एवढा मॅच संपलाय ड्यू फॅक्टर एवढं नाही आढळणार. तर अशामध्ये ज्या प्रकारची मॅच चालली अत्यंत चांगल्या प्रकारे चालली, कदाचित बॉल थोडाफार स्पिनर बघायला लागेल. सुरुवातच्या 10 ओव्हरमध्ये बॉल केवढा वळतोय आणि त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी जे आहे ते स्पिनरचा वापर करतील किंवा फास्टरवर राहतील, कारण काय सुरुवातच्या 10 ओव्हरमध्ये जर जास्त मुवमेंट बघायला भेटेल तर ते मिडल पार्ट टाइम स्पिनरला ते इंट्रोड्यूस करतील, किंवा जर फास्ट बॉलर जर सक्सेसफुल नाही तर कदाचित ते सचिन किंवा विराट कोहलीकडून सुद्धा बॉलिंग करेल. तर अशामध्ये जास्तीत जास्त कॉम्बिनेशनचा वापर होईल, जास्तीत जास्त बॉलरला संधी भेटेल. जो बॉलर जास्त विकेट घेईल त्याला जास्त बॉलिंग करायला भेटेल. तर अशामध्ये जास्त संधी आहे एक्सपेरिमेंट करायला, कारण काय सुरुवात चांगली करायला लागेल. पण कुठे ना कुठे म्हणतात की एक्सपेरिमेंट करायला चांगली संधी आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपली राजनीती किंवा राजकीय जर आपण हे बघायला गेलं त्याची जी रणनीती असेल ती कशी असेल? जी नक्कीच महेंद्रसिंग धोनीला जो टीमचा जो मोटिवेशन लेवल तो वाढवायला लागेल, कारण काय 260 रन हे फार कमी आहे, कारण का ज्या प्रकारे एक डिफेंडेबल टोटल आहे पण एक विनिंग नाही. तर अशामध्ये अत्यंत टाईट लाईन टाकायला लागेल, कारण का एकही चौका किंवा जर 6 लागला तर पूर्ण ओव्हरची वाट लागून जाईल. तर अशामध्ये त्याला एकदम सावध प्रकारे त्यांना बॉलिंग करायला लागेल आणि त्याचबरोबर एक्सपेरिमेंट सुद्धा करू शकतात. पण पहिले जे 10 ओव्हर आहे ते फार महत्वाचे, कारण का जर पहिले 10 ओव्हर एक्सपेन्सिव्ह ठरले तर त्यांना ज्यांचे ते बेसिक रेग्युलर बॉलर आहे त्यांच्याकडून त्यांना बॉलिंग करायला लागेल. पण जर सुरुवातीला कमी रन भेटले तर ते कदाचित जे पार्ट टाइम
टाइम बॉलर त्यांना संधी देतील बघायला की जास्तीचं विकेट ते घेतील किंवा नाही. तर अशामध्ये महेंद्रसिंग धोनीसाठी फार मोठा चॅलेंज आहे की कुठल्या बॉलरला वापरावा किंवा नाही, किंवा कारण जर मागच्या मॅचला पाहिलं तर नेहराची एक ओव्हर फार मागात पडली होती, पियुष चावलाचा एक ओव्हर मागात पडला होता. त्याच्यामध्ये त्यांना एक चांगली स्ट्रॅटेजी करावी लागेल आणि टार्गेट करावं लागेल की कुठल्या खेळाडूसाठी कुठला गोलंदाज उतरावा किंवा कशा प्रकारची फील्ड सेटिंग करावी आणि त्याला लवकरात लवकर आउट करावा. तर अशामध्ये एक चांगला अभ्यास. आपण जर फलंदाजाची चर्चा करायची ठरवली तर युवराज सिंग यावेळेला टोटली फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं की ज्याने गेल्या वेळेला चांगला खेळ केला होता, यावेळेला तो शून्यावर बाद झाला. काय सांगाल? नक्कीच युवराज सिंग एक बॅड लक मुळे आउट झाले, कारण काय जो डिलिव्हरी रियाजनी टाकली होती ती फुलटॉस दिली होती, कदाचित ते त्याचा मिस टाइम झाला, त्यांनी त्याला यॉर्क करून घेतला आणि ते बोल्ड झाले. तर अशामध्ये त्यांचा स्वभाव आहे की सुरुवातीलाच ते एका चौका मारून ते जे प्रेशर आहे ते रिलीज करतात. तर त्यांचा तोच प्रयत्न होता की या डिलिव्हरीला चौका किंवा 2 रन काढावा आणि ते आउट झाले. तर अशामध्ये कुठे ना कुठेतरी युवराज सिंगनी आपल्याकडून प्रयत्न केला, पण जे बाकीचे जे खेळाडू विराट कोहली आणि सुरेश रायना किंवा महेंद्रसिंग धोनी यांना आपल्यावर जिम्मेदारी घ्यायची होती, कारण का टीम फक्त एका खेळाडूच्या याच्यावर जिंकत नाही, त्यांना प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. तर मिडल ऑर्डर कोलॅप्स झालाय, पण कुठेतरी 3 लागोपाठ जेव्हा विकेट गेले त्याच्याने हा एक टर्निंग पॉईंट झाला आणि याच्यामुळे टीम जी आहे ती बॅकसीटवर गेली, कारण का ज्या प्रकारची सुरुवात होती असं वाटत होतं की कदाचित 320 रनचा आकडा पार होईल. तर अशामध्ये कुठेतरी श्रेय जातं पाकिस्तान गोलंदाजाला, कारण का 3 लागोपाठ त्यांनी विकेट घेतले आणि मग टीम इंडियाला बॅकसीटवर केलं. त्यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना श्रेय जातं हे आपण म्हणणं बरोबर आहे, पण गोलंदाज जे आहेत, भारताचे जे गोलंदाज आहेत तेही चांगलेच आहेत. नेहराला आता घेतलेलं आहे म्हणताय तुम्ही, पण ज्या पद्धतीने फिल्डिंग टाईट ठेवणं आणि सुरुवातीच्या 10 ओव्हर्स ज्या आहेत त्या जर आपण व्यवस्थित टाकल्या आणि त्याच्यामध्ये जर पाकिस्तानचे 2-3 गडी बाद झाले तर ही मॅच आपण आपल्या आवाक्यात किंवा आपल्या हातात येईल असं आपल्याला दिसतंय. नक्कीच, कारण का जर पाकिस्तान संघाला पाहिलं तर त्यांनी अत्यंत चांगली डिसिप्लिन बॉलिंग केली आणि ज्या प्रकारची फिल्डिंग आहे ती अतिशय पॉझिटिव्ह राहिली आणि अग्रेशन लेवल त्यांचा फार चांगला होता, कारण का त्यांना माहिती आहे की ते सेमीफायनल खेळतात आहे. तर त्या प्रकारची त्यांची जी अग्रेशन आणि फिल्डिंग त्यांची फील्डवर बघायला भेटली. तर टीम इंडियाला सुद्धा असंच करायला लागेल, एक डिसिप्लिन बॉलिंग त्यांना करायला लागेल, त्यांना डाईव्ह मारायला लागेल, त्यांना कॅचेस पकडायला लागेल, एक फायनल सेमीफायनल किंवा एक फायनल सारखं त्यांना खेळायला लागेल, तरच ते जिंकतील. कारण काय टीम इंडियामध्ये टॅलेंट आहे, पण कुठेतरी जो मनोबल आहे तो लो झालाय. आणि जर बॅटिंग बद्दल पाहिलं तर बॅटिंगमध्ये सुद्धा तेवढा जोश पाहायला नाही भेटला. कुठेतरी जे मिडल ऑर्डर ते स्ट्रगल झाले, नंतर शेवटचे जे ते अंडर प्रेशर आले, अशामध्ये कुठेतरी त्यांना आपलं मनोबल वाढायला लागेल आणि एक चांगला फाईटबॅक करायला लागेल, एक चांगला कमबॅक करायला लागेल. चांगला कमबॅक करावा लागेल असं आपण म्हणताय. पर्यास आपण चर्चा घडवून आणलीत आणि आपण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. हे होते आजचे प्रतिनिधी पर्यास हाटे, जे आपल्याला सांगत होते की चांगलं कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाला आता गोलंदाज यांच्यावर पूर्णपणे टिकून राहावं लागणार आहे, चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे. हे बातमीपत्र आम्ही इथं संपवतोय, विशेष बातमीपत्र आम्ही इथं संपवतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा समय मुंबई. सहारा बनाम.